पुण्यामधील मुलाखतीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे। किमान लोकांचा विश्वास बसेल अशा गोष्टी बोलाव्यात अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावलाय। पुणे महापालिकेवर सत्ता आल्यास पुणेकरांना मेट्रो मोफत करणार अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली होती। याच घोषणेवरून फडणवीसांनी टोला लगावलाय। अगदी हल्लीच त्यांच्या एका भाषणात ते असं म्हणाले की मेट्रोचं तिकीट मोफत केलं पाहिजे, तर हे खरंच शक्य आहे का? ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारे जेवढे विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे। अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? असं आहे, अनेक वेळा बघा आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो, पण तरी माझं म्हणणं आहे किमान पब्लिकचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे ना, म्हणजे आपण करू शकू। शब्द आम्ही पुणेकरांना दिलेला आहे तो आम्ही 100% पाळणार, कारण का ती जी अनाउन्समेंट आम्ही केलेली आहे ती पूर्णपणे आम्ही अभ्यास त्याचा पूर्ण करून त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं मदत घेऊन पूर्ण अभ्यास करूनच कुठलाही बोजा हा अतिरिक्त पुणेकरांवर पडणार नाही त्या पद्धतीने आम्ही ती घोषणा केलेली आहे। आणि ती घोषणा नाही आहे, ती फार काय अवघड नाही आहे त्याची अंमलबजावणी करतो।